छगन भुजबळ कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही तसा दावा माणिकराव कोकाटे यांनी केलाय। अजित पवार त्यांच्याशी बोलतील असा दावा देखील माणिकराव कोकाटे हे करतायत। माझं भुजबळांसोबत बोलणं झालं नाहीये, पण भुजबळ कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही असं देखील कोकाटेंनी बोलून दाखवलंय। पाहूया। मंत्री माणिकराव कोकाटे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, सकाळपासून किंवा कालपासूनच एक मुद्दा चर्चेत आहे, ते म्हणजे छगन भुजबळ यांची नाराजी। छगन भुजबळ त्यांच्या समर्थकांसोबत आता बैठक घेतात आहे। कसं या सगळ्याकडे बघता काय आपण बोलाल? ते नेते आहेत भुजबळ साहेब आमचे, ते आणि दादा बसून एकत्रित बसून त्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करतील आणि भुजबळ साहेब काय दादांना सोडून कुठे जाणार नाही। हे कुठला टोकाचा निर्णय घेतील असं मला वाटत नाही, असं करणार नाही। पण काही इतके वर्ष त्यांनी पक्षवाढीसाठी घालवले आहेत, त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय ते घेतील असं मला वाटत अजितदादा असतील किंवा इतर कोणाचं बोलणं झालंय का भुजबळांसोबत? नाही। माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीच नाही आहे, त्यामुळे मी काही माझं कोणाशीही बोलणं झालं नाही। माझं भुजबळ साहेबांशी नाही झालं आणि दादांशी पण नाही झालं। पण आज कुठला एखादा निर्णय त्यांच्याकडून घेतला जाईल असं आपल्याला बिलकुल वाटत? कुठलाही निर्णय घेणार नाही। ठीक आहे, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। शेवटी जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, नागपूर।